जय श्रीराम मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की स्क्रीनवर थंबनेल दिसते। अशा प्रकारचे थंबनेल कशा बनवायचे ते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे। आणि मित्रांनो, थंबनेल लावण्याचे खूप गरजेचे असते, कारण का मित्रांनो, ते थंबनेलमुळे पब्लिक अट्रॅक्शन होत असतात। सो मित्रांनो, बघू शकता स्क्रीनवर कोणाची व्हिडिओ बघा, तुम्हाला थंबनेल दिसणार। तर मित्रांनो, हेच थंबनेल कसे बनवायचे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। ते व्हिडिओ स्किप न करता बघा। जर चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम मित्रांनो, काइनमास्टर ओपन करा। काइनमास्टर ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो क्रिएट न्यूवर क्लिक करायचे आहे। क्रिएट न्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेशो सिलेक्ट करायचे आहे। सो हवी तसे तुम्ही रेशो सिलेक्ट करू शकता मित्रांनो। सो यूट्यूबसाठी 16:9 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो। त्यानंतर क्रिएटवर क्लिक करून मित्रांनो सो बघू तर मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे फाईल मॅनेजरमध्ये जे फोटो व्हिडिओ इमेज आहे ते सगळे इथे शो होतात मित्रांनो। आपल्याला मित्रांनो तुम्हाला जे इमेज हवे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। सो मला इथे आपल्याला तर मित्रांनो इथे बघू शकता इमेजवर क्लिक करायचे आहे। इमेजवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे बॅकग्राऊंडला यूज करायचे आहे ते बॅकग्राऊंड चॉईस करायचे मित्रांनो। सो कोणतेही बॅकग्राऊंड तुम्ही चॉईस करू शकता। सो इथं बघू शकता। सो मित्रांनो, फॉर एक्झाम्पलसाठी मी बॅकग्राऊंड हा चॉईस केला। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा बॅकग्राऊंड येईल। त्यानंतर मित्रांनो इथे मीडिया लायर सो रेकॉर्डिंग ऑडिओ अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर दिसतो। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला लायरवर क्लिक करायचे आहे। लायरवर क्लिक केल्यानंतर सो तुम्हाला मीडिया टेक्स्ट इफेक्ट स्टिकर अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल मित्रांनो। सो तुम्हाला मीडियावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही जे PNG डाउनलोड केला आहे सो ते PNG सिलेक्ट करायचे आहे मित्रांनो। सो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो खाली त्याच्यावर क्लिक करून खाली स्क्रोल करून इथं क्रॉपिंग ऑप्शन दिसतो मित्रांनो। क्रॉपिंग ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जितका हवं तुम्ही स्क्रॉप करू शकता। सो बघा इथं मी करत आहे। स्क्रॉप केल्यानंतर मित्रांनो बाहेर जाऊन तुम्हाला जिथे हवे तिथे तुम्ही हे अशा प्रकारचा हाईट लांब उंच करू शकता मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे काय लिहायचे आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे लिहू शकता। फॉर एक्झाम्पल म्हणलं तर टेक्स्टमध्ये जाऊन तर मित्रांनो थंबनेल सर्च थंबनेल असे टेक्स्ट बघा। बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जसं हवे तुम्ही इथून असे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तुम्ही कलर चॉईस करू शकता। जे कलर हवे तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे कलर चॉईस करू शकता मित्रांनो। व्हाईट पाहिजे तो व्हाईट। त्यानंतर मित्रांनो ट्रान्सफॉर्मनुसार तुम्ही पोझिशन चेंज करू शकता। पोझिशन X पोझिशन Y त्यानंतर अँगल चेंज करू शकता मित्रांनो। तुम्हाला 90 डिग्री कसे हवे तसं तुम्ही अँगल चेंज करू शकता। इथं स्केल बी आहे मित्रांनो। स्केल म्हणजे जास्त कमी। त्यानंतर मिरर बी आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर मित्रांनो प्रीसेट म्हणून ऑप्शन येतो। प्रीसेटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता व्हरायटी क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जसे हवे तुम्ही इथून तुमचे बॅकग्राऊंडचे टेक्स्टचे तुम्ही स्टाईल चेंज करू शकता। कलर चेंज करू शकता मित्रांनो। जसे हवे तुम्ही इथून चेंज करू शकता। मी इथं 1 नंबरचा चॉईस करतो मित्रांनो, बघू शकता तुम्ही। त्यानंतर मित्रांनो तुम्ही टेक्स्टचे फॉन्ट बी चेंज करू शकता। इथे एडिट फॉन्ट ट्रिम स्पेल्ट दिसते। त्यानंतर फॉन्टवर क्लिक करून मित्रांनो
इथे देवणगिरीवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही असं स्क्रोल करून तुम्हाला जे हवे इथनं फॉन्ट तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो तुम्हाला जर फॉन्ट कसे ॲड करायचे असेल तर मित्रांनो येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, त्यावर नवीन व्हिडिओ बनवेन मित्रांनो. बघू शकता मित्रांनो इथे थंबनेल. टेक्स्ट किती भारी दिसत आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला स्टिकर घ्यायचे आहे. स्टिकरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला जे हवे तुम्ही इथून स्टिकर सिलेक्ट करू शकता. बघू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल मी हे स्टिकर यूज करतो मित्रांनो. असं फिरून मित्रांनो बारीक करायचे. त्याला बारीक केल्यानंतर मित्रांनो ते बघू शकता मित्रांनो असं तुम्हाला वाढवताही येतं. त्यानंतर मित्रांनो मीडियावर क्लिक करून जे तुम्हाला जे इमेज हवं तुम्ही इथून इमेज सिलेक्ट करू शकता मित्रांनो. मी थंबनेलचाच इमेज बनवत आहे, त्यामुळे मला जे थंबनेल तयार केले आहे तेच यूज करत आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला जितके हवे तुम्ही इथून इमेज सिलेक्ट करू शकता. मित्रांनो हे आणि असे स्टिकर हवे असेल तर मित्रांनो इथे 3 डॉट टिपके दिसतील मित्रांनो. त्या टिपकेवर क्लिक करून इथे डुप्लिकेट ऑप्शन येतो मित्रांनो. त्या डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ह्याला मित्रांनो हेच अशा रेंजमध्ये इकडे आणून लावायचे आहे मित्रांनो. बघू शकता. अनेक मला हवे मित्रांनो. डुप्लिकेटवर क्लिक करून मित्रांनो अनेक इथे असे लावून टाकतो मित्रांनो. बघू शकता कसे दिसत आहे थंबनेल तुमचा. एकदम सोपं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे टेक्स्ट टाकायचे तर मित्रांनो जे टेक्स्ट हवं तुम्ही ते टाईप करू शकता. मला तर एकदम फ्रीमध्ये थंबनेल बनवा मित्रांनो. बघू शकता हे जे टेक्स्ट तुम्हाला बदलायचे असेल तर मित्रांनो फॉन्टवर क्लिक करून तुम्ही इथून फॉन्ट सिलेक्ट करून जे तुम्हाला हवं ते इथून फॉन्ट सिलेक्ट करू शकता मित्रांनो. बघू शकता मित्रांनो जे हवं तुम्ही इथून फॉन्ट सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्ही ते खाली स्क्रोल केल्यानंतर प्रेझेंटवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला जसे हवे तुम्ही याची चॉईस करू शकता मित्रांनो. इथं बघा मित्रांनो तुमचे टेक्स्ट किती आकर्षित दिसते मित्रांनो. त्यानंतर यामध्ये तुम्हाला मित्रांनो टेक्स्टवर क्लिक करून मित्रांनो थंबनेल हवा आहे मित्रांनो. मला थंबनेल क्लिक करून मित्रांनो इथून बघू शकता. प्रेझेंटवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला जसे हवे ते इथून टेक्स्ट चॉईस करू शकता. बघू शकता मित्रांनो. त्यानंतर एक टेक्स्टवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला जसं हवं तुम्ही ॲडजस्ट करू शकता.
मित्रांनो मला अनेक टेक्स्ट पाहिजे आहे मित्रांनो. सो काय मास्टर, त्यानंतर प्रेझेंटवर क्लिक करून मित्रांनो सो बघू शकता मित्रांनो इथून कलर जो हवं तुम्ही चॉईस करू शकता. एकदम मस्त दिसतं मित्रांनो. बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची आहे मित्रांनो. सो बघू शकता सो किती सुंदर दिसत आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो सो तुम्हाला लायरवर क्लिक करून मीडियावर जाऊन मित्रांनो तुम्ही तुमची इमेज कोणते इथे सिलेक्ट करू शकता. सो इथे बघू शकता मित्रांनो. सो मी एक इमेज घेतला आहे. सो इमेज घेतल्यानंतर मित्रांनो सो खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला मॅजिक रिमूव्हर म्हणून ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करून मित्रांनो सो बॅकग्राऊंड, यामुळे काय होते मित्रांनो सो बॅकग्राऊंड रिमूव्ह होतो. सो बघू शकता मित्रांनो फोटो सो बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन आलेला आहे. तर मित्रांनो बघा सो तुमचा थंबनेल तयार झाला आहे. तुम्हाला यात PNG वगैरे ॲड करू शकता मित्रांनो. सो मी डाउनलोड केलेला PNG ते ॲड करतो मित्रांनो. इथून जाऊन मास्कवर क्लिक करून मित्रांनो सो गोल सर्कलवर ऑप्शनवर क्लिक करून इथून बघू शकता असे PNG तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचे आहे मित्रांनो. सो अनेक टेक्स्ट ॲड करायचे आहे मित्रांनो आपल्याला 2 मिनिट. सो त्यानंतर मित्रांनो सो मला एक बॅकग्राऊंडला इमेज हवी मित्रांनो. मीडियावर क्लिक करून सो डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो सो बॅकग्राऊंड PNG डाउनलोड करायचे आहे. बॅकग्राऊंड PNG घेतल्यानंतर मित्रांनो ह्याला क्रोप करायचे आहे. क्रोप कसे करायचे, क्रोपिंग ऑप्शनवर जाऊन मित्रांनो इथून बघू शकता कसे क्रोप केलो मी. या प्रकारे ॲडजस्टमेंट करायचे आहे मित्रांनो. तुम्हाला जितके हवे तुम्ही इमेज ॲडजस्टमेंट करू शकता मित्रांनो. असे जाऊन सो मित्रांनो इथे बघू शकता. सो तुम्हाला जितके हवे तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करा मित्रांनो. त्यानंतर 2 मिनिट घेतलेले आहे मित्रांनो. सो बघू शकता मित्रांनो आता ते काय दिसते सो जो मी फोटो घेतला ते इमेज खाली टेक्स्ट तुमचा गेलेला आहे. त्यासाठी काय करायचं मित्रांनो 3 टिपक्यावर क्लिक करून मित्रांनो इथे ब्रिंग टू फ्रंट ऑप्शन असतो मित्रांनो. त्या ब्रिंग टू फ्रंटवर क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुमचा सो टेक्स्ट सो आलेला आहे. तुम्हाला तुमच्या पद्धतीने मित्रांनो ॲडजस्टमेंट करायची आहे. बघू शकता मित्रांनो तुम्हाला जसं हवे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. त्यानंतर मित्रांनो प्रेझेंटवर क्लिक करून टेक्स्टवर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो बघू शकता तुमच्या समोर तुमचा थंबनेल रेडी आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे अनेक सो PNG घ्यायचे मित्रांनो. सो तेच PNG मी यूज करतो. सो डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो सो तेच PNG सो खाली घ्यायचे मित्रांनो. इथे बघू शकता. सो तुम्हाला त्याचे हवे असेल तर तुम्ही कलर बदलू शकता. ॲडजस्टमेंटवर जाऊन मित्रांनो तुम्हाला हवे तसे तुम्ही कलर ॲडजस्टमेंट करू शकता. सो इथे बघू शकता मित्रांनो तुम्हाला जसं हवे तुम्ही इथून ॲडजस्टमेंट करू शकता. टेम्परेचर वगैरे हायलाइट्सवर हे करून मित्रांनो तुम्हाला जसे हवे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. इथे बघत आहे मित्रांनो. सो त्यानंतर मित्रांनो हे बॅक टू सो टेक्स्ट दिसण्यासाठी मित्रांनो सेंड टू बॅकवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. सेंड टू बॅकवर क्लिक केल्यानंतर तुमचा टेक्स्ट हा
फ्रंट साईडला येईल मित्रांनो. सो बघू शकता मित्रांनो, सो तुम्हाला दिसत आहे. सो अशा प्रकारची होईल मित्रांनो. सो त्यानंतर मित्रांनो सो तो टेक्स्टमध्ये सो आणि एक ॲड करायचे आहे. सो एकदम फ्रीमध्ये सो बघू शकता मित्रांनो. सो त्यानंतर तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे ॲडजस्टमेंट करू शकता मित्रांनो. सो त्यानंतर मित्रांनो इथं बनवा हे करून सो बघू शकता मित्रांनो, एकदम फ्रीमध्ये थंबनेल काइनमास्टरमध्ये बनवा मध्ये इथे मध्ये बनवा. सो बघू शकता मित्रांनो. सो टेक्स्ट एकदम किती मस्त दिसत आहे मित्रांनो. सो अशा प्रकारे तुम्हाला थंबनेल बनवायचे आहे. सो त्यानंतर मित्रांनो इथे बी 2 मिनिटांमध्ये सो त्यानंतर मित्रांनो ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे मित्रांनो. ॲडजस्टमेंट झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमचा थंबनेल एकदम रेडी झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही यूट्यूबचा स्टिकर बी इथून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. स्टिकर क्लिक करून तुम्हाला यूट्यूबचा स्टिकर इथे मिळतो मित्रांनो. सो हे स्टिकर वगैरे कुठून डाउनलोड करायचे माहीत नसेल तर मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठून सो डाउनलोड करायचे तुम्हाला. सो नवीन व्हिडिओमधून सांगेन मित्रांनो. एकदम फ्रीमध्ये तुम्ही हे डाउनलोड करू शकता. तुम्हाला जिथे हवी तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, हे बॅकला बी घालू शकता. ब्रेक टू फ्रंट सेंड टू बॅकला बी अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता मित्रांनो. बघत आहे सो किती भारी तुमचा थंबनेल दिसत आहे मित्रांनो. सो इथे इतकं काही चांगलं दिसेना त्यामुळे इथे घाला मित्रांनो. तर मित्रांनो तुमचा थंबनेल आता रेडी झालेला आहे. सो इथे सेटिंगच्या वर एक ऑप्शन देतो मित्रांनो, त्यावर कॅप्चरवर क्लिक करू मित्रांनो. कॅप्चर अँड सेव्हवर क्लिक करायचे आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचा थंबनेल तयार झालेले आहे मित्रांनो. अशा प्रकारचे थंबनेल तयार करायचे आहे मित्रांनो. तर मित्रांनो काइनमास्टर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मित्रांनो. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. त्या चॅनलला नवीन असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.